माझं नाव प्रतीक बोरकर आहे. स्टेज नेम माझं पत्या द डॉक आहे. मी लास्ट 15-1 वर्ष आलं हिप हॉप सीन मध्ये. झापूक झुपूक मी वाचतोय मराठी, गाजतोय मराठी, पेटलाय मराठीचा डंका. लेका चल साईड दे, नाही तर तोडून टाकन सगळे मी काही दे. माझी दहशत तुला नाही माहितीये, मी गार करणी एकाच मग फाईटीत तुझी नाही लायकी. तुझे भामटा तुला दाखवतो माझी मी क्षमता. एका बुक्कीत टेंगूळ दिला गोली ग शॉट म्हणून फिदा झाली माझ्यावर जनता. नको करू माझ्यासोबत तू धंदा, कारण वाचतोय माझाच डंका. अरे जिथे तिथं घाला सुट बिट, जाळा भूत बित नाही बघ इथं वात. मला कोण नाही रोकत, कोण नाही टोकत. रानवाना फिरतो मी एकटा, माझी आई मरी माता सांगतो मी तिची कथा. तुम्ही कशाला मग मला खाली लेखता, तुम्ही कशाला मग मला खाली खेचता. नका करू तुम्ही माझ्यासोबत चेष्टा. मी वाचतोय मराठी, गाजतोय मराठी, पेटलाय मराठीचा डंका. मला फोन आलता भाऊचा की असं पिक्चरचं काम करतोय. केदार सरांचा पिक्चर आहे, केदार शिंदे. मला सरांबद्दल काहीच नव्हतं माहिती. एक शॉक, व्हॉट केदार शिंदे सरांसोबत तुझं पिक्चर आहे, गाणं आहे ते. म्हणलं काय सांगतो, कोण आहे ते, मला पण सांगा. खूप सारे पिक्चर असे बनवलेत की जे मला पण म्हणजे लहानपणापासून मी बघत आलोय, मी एन्जॉय करत आलोय. मला माहितीच नाही त्यांनी बनवलेत ते. तर मला जेव्हा कळलं तेव्हा मला अजून शॉक झाला की शिट, लाईक की ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, खूप मोठ्या याच्यावर भेटतोय. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर एक खूप भारी कलाकार आहेत, ज्यांना तुम्ही आजकाल स्टेडियममध्ये ऐकताय, इंस्टाग्रामवर ऐकताय आणि खूप ठिकाणी ऐकताय. ज्या कलाकाराबद्दल मी आज बोलते आहे त्यांचे खूप फेमस सॉन्ग तुम्ही आता सध्या ऐकताय, झापूक झुपूक. आणि त्याचे कलाकार आज आपल्या इथे बरोबर आहेत. खूप छान वाटतंय आज तुला इथे पाहून आणि खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन्स की तू मराठी इंडस्ट्रीला एवढं पुढं घेऊन चाललेला आहेस. तुझ्याबद्दल आमच्या ऑडियन्सला ऐकायला खूप आवडेल आणि आज आपण फक्त तुझ्याबद्दल बोलणार आहोत. प्लीज तुझी आमच्या ऑडियन्सला ओळख करून देशील? माझं नाव प्रतीक बोरकर आहे. स्टेज नेम माझं पत्या द डॉक आहे. मी लास्ट 15-1 वर्ष आलं हिप हॉप सीन मध्ये. मी 15 वर्ष डान्स करतोय हिप हॉप आणि आय गेस 5-1 वर्ष 4 वर्ष झाले की मी म्युझिक बनवतोय, की लिहितोय वगैरे. मस्त मस्त. पत्या द डॉग हे नाव कसं तू ठेवलंस? पत्या द डॉग इज लाईक की आता आपण पुण्यात राहतो बेसिक, तर आपल्याला अशी आता सवय असते की लाईक की रोहन असेल तर रोहन आहे, रोहित असेल तर रोहित आहे, असं आपण ते लावतो पुढे, नाही का? ते इथल्या स्लँग टाइप्स आहे लाईक की पुण्यातलं. तर तसंच माझं नाव प्रतीक आहे, तर माझ्या मित्राला पत्या पत्या म्हणायचे. बरोबर. तर मग मी असंच की ते घरातल्या सारखं थोडंसं साऊंड करतं, तर मग मी तेच नाव ठेवायचं. कारण की असं माझ्या फील्डमध्ये, डान्स फील्डमध्ये आणि मोस्टली अशा गोष्टींमध्ये असं असतं की लाईक की एक स्वतःचं स्टेज नेम ठेवायचं असतं युनिक. बरोबर. जे तुझं घरातलं नाव असेल त्याच्या व्यतिरिक्त असं असतं. बट मला असं होतं लाईक की मला माझं स्वतःचं नाव पण नाही चेंज करायचं आणि घरच्यांनी एवढं छान नाव ठेवलं प्रतीक, तर त्याचं नावच काय असं हे करायचं. तर मी जस्ट असं पत्या ठेवलेलं. आणि लाईक की आधी पत्याच होतं, मग त्यानंतर मी जेव्हा ड्रेड्स करायला लागलो तर तेव्हा माझ्या पेजचं नाव मी ठेवलेलं डॉग ड्रेड म्हणून. तर मी तेव्हा माझ्या इन्स्टावर पेज होतं, तर माझ्या काय मित्र जेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो ते डॉग म्हणायचे ना, हे व्हॉट्सअप डॉग. तर मला ते पण साऊंड खूप कूल वाटायचा, लाईक की डॉग डॉग डॉग. तर मग मी म्हणलं लाईक की वाय नॉट पत्या द डॉग. तर मी तसं ते नाव हे केलं. मस्त मस्त. खूप युनिक अशी नावाला तुझ्या एक हिस्ट्री तू तयार झालेली आहे. तू ऑलरेडी हिपहॉप करतोस आणि ऑलरेडी तू डान्सर आहेस, तर हिपहॉप हे वेगळ्या टाईपचं म्युझिक आहे. तर या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतरचा तुझा अनुभव कसा होता? म्युझिक इन द सेन्स लाईक की मी तर लहानपणापासूनच हिपहॉप ऐकतोय. लाईक की टेम्परेचर सॉन्ग होतं ना रे, तर टेम्परेचर सॉन्ग पासून आम्ही ऐकतो, तेव्हापासून लाईक की हिपहॉप बीट्स आणि हिपहॉप म्युझिक माहिती आहे. बरोबर. तर मे बी त्याच टायमिंगला मी एंटर झालो असेल. लाईक की मला असं वाटतं लाईक की मी जेव्हा टेम्परेचर फर्स्ट टाइम ऐकलं तेव्हाच मी एंटर झालो असेल हिपहॉप मध्ये. तर त्यानंतर ते आवडत गेलं आणि मग मी जसा डान्स करायला लागलो तेव्हा तर खूप जास्त बीट्स वगैरे ऐकत होतो, खूप जास्त हिपहॉप म्युझिक ऐकायचो. तर ते इन्क्लूड होत मग आता असं झालेलं आहे की म्युझिक बनवायला लागलेलं आहे की आता हिपहॉप म्युझिकच बनवतंय लाईक की.
मस्त मस्त. कलाकाराच्या अंगामध्ये जे बीट्स असतात ना, ते खूप सारं म्युझिक ऐकून खूप साऱ्या गोष्टी म्हणजे त्याच क्षेत्रामध्ये करून येतात. आणि तुझे जेव्हा आम्ही सॉंग्स ऐकतो त्यावेळी त्याच्या मागचं खूप सारं बॅकग्राऊंड आम्हाला लक्षात येतं. तर डान्स करताना सुद्धा तू ह्या गोष्टीचा विचार करायचास? हा म्हणजे लाईक की थोडासा स्टडी होमवर्क इम्पॉर्टंट आहे. लाईक की तो आपण घरी जाऊन केला पाहिजे तरच बरोबर, तरच काहीतरी बनू शकतं असं तर आहे. म्हणजे येस. कॉलेजमध्ये सुद्धा तू असा युनिकच होतास का? हो. लाईक की माझे ड्रेड्स मी असाच होतो जसा मी आता आहे दिसतोय मी तसाच होतो कॉलेजमध्ये पण. आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो ते जरा थोडासा प्रॉब्लेम होता की आमच्या कॉलेजमध्ये असं माझ्यासारखं कोण नव्हतं. मला खूप वाईट वाटायचं आणि खूप असं एकटा असल्यासारखं वाटायचं की अरे मी एकटाच आहे मुलगा नाही का यार, मी एकटाच आहे. आणि कॉलेजमध्ये पण जास्त एवढा अलाउड नव्हतं तर मग मी पूर्ण इंजिनिअरिंग कम्प्लीट नाही केली. लाईक की मी लास्ट इयर मध्ये ड्रॉप आउट करून टाकला. बर. पण कलाकाराचे जे गुण असतात ना, किंवा कलाकार आतमधूनच खूप वेगळ्या पद्धतीने विचार करतो, त्याच्यामुळे 4 लोकांबरोबर जेव्हा आपण बसतो तेव्हा त्यांचे विचार आणि आपले विचार खूप वेगळ्या पातळीवर असतात. हे तुला कधी कळालं की तू त्यांच्यापासून खूप वेगळा आहेस? मला तर माहिती आहे मी लहानपणापासूनच वेगळं आहे टू बी ऑनेस्ट. कारण की मी लहानपणापासून मी ज्या एरियातून आलोय त्या एरियामध्ये माझ्यासारखं कोणच नव्हतं. मी लहानपणापासून खूप साऱ्या वेगवेगळ्याच गोष्टी केलेल्या आहेत. लाईक की मी सायकल स्टंट्स करायचो आधी, मग मी डान्स करायला लागलो, मी ड्रेड्स करायला लागलो, मी टॅटूज बनवायला लागलेलो. लाईक की मला पहिल्यापासून आधीपासून माहिती लाईक की आय एम लाईक डिफरंट काइंड ऑफ पर्सन. तर मी पटकन नाही ऍड होऊ शकत कुठे मध्ये, पण मी तसा पण ऍड होऊ शकतो कुठे पण, असं पण आहे. बरोबर. लहानपणापासून आहे. मस्त. पहिला सॉन्ग जे तू लिहिलंस आणि पहिलं सॉन्ग जे तू शूट केलं त्याचा अनुभव कसा होता? पहिलं सॉन्ग तर एक सॉन्ग होतं लाईक माझ्या भावानेच रोमिक्सने बीट प्रोड्यूस केलं होतं आणि त्यांनी लिहून पण आणलं होतं. लिहून नाही होऊ शकत लाईक की ते त्यांनी फ्री स्टाईल केली होती जे काय वॉटेवर आहे. तर त्यांनी ते आणलेलं जस्ट त्यांनी मला ऐकवलं आणि आम्ही जस्ट बसलेलो. तर तो म्हणला की ऐक मी असं काहीतरी बनवलंय तर तू हे ऐक म्हणून. तर मी ऐकलं आणि मग मी पण असंच हम करता करता माझ्याकडनं पण फ्रीस्टाईल येऊन गेले. तर आम्ही फुल लाईक की त्या वाईबमध्ये गेले की वाव काहीतरी मस्त बनलं नाही का. तर मग आम्ही म्हणलं की याला बाहेर काढू शकतो आपण. मी खूप साऱ्या लोकांना ऐकवलं. मग त्यानंतर आम्ही प्रोसेस शिकलो लाईक की म्युझिक कसं बनतं, लाईक की व्हिडिओज कशा बनतात. आम्ही थोडा स्टडी केला. आम्ही त्याचा पूर्ण जे काय असतात त्या गोष्टी लिहून काढल्या आणि त्यानुसार केले. हार्डली 4 दिवस शूट केलं आम्ही. आणि मस्त होते त्याचे प्रोडक्ट. बाहेर पण जे प्रोडक्ट आलं ते पण मस्त लाईक की क्रेझी प्रोडक्ट आला. आता त्याला 50K झालेले आहेत. लाईक की चांगला बेसिक अनुभव होता. सोबत होता तो, मग रोमिक्स सोबत असेल तर ऑलवेज आहे. मस्त. खूप सारे लोक दिसत आहेत त्या तुझ्या व्हिडिओमध्ये. मी जस्ट आम्ही चर्चा करत होतो तेव्हा मी विचारलं की इतके सगळे तुझे फ्रेंड्स आहेत का? खूप सगळे फ्रेंड्स आहेत. सगळे फ्रेंड्स आहेत. कमी आहेत ते व्हिडिओ त्यापेक्षा जास्त होते. बट कॅमेऱ्यामध्ये तेवढेच बसू शकतात तर तेवढेच टाकले. त्यापेक्षा जास्त. कसं तू सगळ्यांना अप्रोच केलंस आणि कसे तुझ्या बरोबर जॉईन झाले सगळे? ते ऍक्च्युली सीन असं आहे की एक शो असतो त्या दिवशी आमच्या इथे जत्रा असते आणि एक व्हिडिओ शूट असतं त्या दिवशी आमची जत्रा असते. लाईक की आमच्या पोरांची जत्रा असते. लाईक की आज शूट म्हणले की कोणाला बोलवायला नाही लागत. त्यांना जस्ट सांगितलं की आज शूट करतो आपण गाणे. पोरं येऊन जातात ऑटोमॅटिक. घरी येतात फ्लॅटवर येतात. तिथनं आम्ही सगळे आउटडोर जातो. तर तेच एक लाईक की जत्रा असते तर कोणाला सांगायला लागत की जत्रेला या म्हणून. इतकं ते म्युझिक तुझं एन्जॉय करतायत त्याच्यामुळे तुला असं बोलावं नाही लागत की या म्हणून किंवा माझ्याबरोबर. ते पहिल्यापासूनच खूप जास्त सोबत आहे. त्याच्यामुळे मी आता लाईक की माझ्या फ्रेंड्स लोकांमुळेच मी आता इथे फ्रेंड की त्यांनी एवढा सपोर्ट केलाय मला. ब्लाइंड ट्रस्टेड आहेत ते माझ्यावर डायरेक्ट आणि मी पण त्यांच्यावर ब्लाइंड ट्रस्टेड आहे. तर लाईक की त्यांनी एवढा सपोर्ट केला तर त्यामुळेच इथे. मस्त. क्रेटेक्स पण आय गेस तुझे फ्रेंड आहेत. त्यांच्याबद्दलचा अनुभव सांगशील? क्रेटेक्स भाऊ सोबत ऍक्च्युली मी स्क्रोल करत होतो एकदा इंस्टाग्राम. मला त्याच्या आधी माझ्या 1-2 मित्रांनी सांगितलं की कोणता तरी मुलगा आहे जो मराठी वाजवतो वगैरे, मराठी हाऊस वगैरे बीट्स हे करतोय. तर मला एवढं कळालं नव्हतं की काय सीन आहे काय. तर मी म्हणलं ओके असेल कोणतरी नाही का. बरोबर. तर मी त्याच्यानंतर मी स्क्रोल करताना मला ते एक त्याची व्हिडिओ आली क्रेटेक्स भाऊची, मराठी वाजलंच पाहिजे. आणि मला ते ऐकूनच असं फुल
लाईक की हा थोडस असं ते असं होतं ना लाईक की गरम झाल्यासारखं म्हणलं वाव काहीतरी लाईन काहीतरी वेगळा पॉवर आली ते वाचून नाही का. बरोबर. तर मग मी त्याला अप्रोच केलं लाईक की मी त्याला मेसेज केला टेक्स्ट मेसेज केला की लाईक की भाऊ मी पण मराठी आर्टिस्ट आहे, मी पण मराठी आहे, मी पण मराठी म्युझिक बनवतो, बरोबर, तर काही बनवू शकतो का आपण की लाईक की मी त्याला माझे म्युझिक पाठवलेलं. मी म्हणलं की आपण तू काही रिमिक्स बनवू शकतो का या गाण्यांचं. तर तो बोलला की मी रिमिक्स बनवण्यापेक्षा वाय नॉट तू काहीतरी लिहून पाठव मला, मी तुला बीट्स देतो. तर म्हणलं वाय नॉट. तर त्यांनी मला बीट्स पाठवले, तर आम्ही ते गाणं बनवलं. दॅट इज फर्स्ट सॉन्ग लाईक की हॅपी बर्थडे. तर ते बर्थडेचं सॉन्ग ते मी लिहिलं त्यासाठी. तर असं होतं लाईक एक बर्थडेचं सॉन्ग लिहायचंय. म्हणलं वाय नॉट. तर ते लिहिलं. त्यानंतर मग आमचं ओळख थोडीशी वाढली, भेटलो आम्ही. त्यानंतर मग कामं चालू झाली. आता झापूक झोपूक आले, मस्त पुढे पण येतात. येस 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 येस. आम्हाला ऐकवशील बर्थडे सॉन्ग? बर्थडे सॉन्ग येस. झापूक झुपूकवर आपण येऊयात. बर्थडे सॉन्ग एक मिनिट. आपल्या भावाचा आहे ना आज हॅपी बर्थडे. आम्ही पार्टी ठेवली भाई क्लब मध्ये. पोरं फाकाट होणार जाणार कॉम्यामध्ये, कारण क्रिटिक्स वाजतो इथं साऊंड मध्ये. मराठी वाजतंय क्लब मध्ये आणि मराठी वाजणार जगामध्ये. अरे वाजलंच पाहिजे, सगळे नाचलेच पाहिजे, कारण भाऊचा बर्थडे सीन गाजलाच पाहिजे. वा मस्त मस्त. कधी म्हणजे रॅपिंग मध्ये मराठी भाषा ऐकायला इतकं कडक वाटतंय. आधी असं व्हायचं की आपण रेग्युलर गाणी ऐकतोय किंवा भावगीतं ऐकतोय, थोडी थोडी गाण्यांमध्ये बदल होत होते, पण इतका बदल नव्हता होत. पण आत्ताचा जो ट्रेंड आहे किंवा तुम्ही जे लोक करताय ते खूपच वेगळ्या पद्धतीचा आणि एकदम एनर्जेटिक म्युझिक आहे आणि ते ऐकून खूप छान वाटतंय. थँक्यू थँक्यू. खूप छान. तुझं फर्स्ट सॉन्ग जे आहे पुण्याच्या संदर्भातलं ते पण येस ते पण आम्हाला ऐकायला आवडेल. मी पुण्याचा मुलगा तुला माहिती नाही, मी राहतो कधी कुठं तुला माहिती नाही, घेतो पडी दिसतो गारीत कोणी देत नाही. असं त्याचा ओके. मस्त मस्त. नाही खूप वेगळ्या पद्धतीचं सॉन्ग आहे तुझं. झापूक झुपूकवर आता आपण येऊयात. मी जस्ट तुझी एक रील पाहिली की स्टेडियम मध्ये तुझं सॉन्ग वाजतंय आणि खूप खूप अभिमान वाटतो आम्हाला तुझा की इतक्या मोठ्या लेवलवर आपण मराठी संगीत ऐकतोय. कसा आहे अनुभव? कालचा तर अनुभव लाईक की मी कालच त्याला सांगत होतो माझ्या भाऊला की मी घरात बसलो होतो, जेवण करत होतो आणि मला सडनली लाईक की माझ्या फ्रेंड्स लोकांचे कॉल यायला लागले की ब्रो मॅच बघतोय का तू, मॅच बघतोय का तू. म्हणलं वॉट काय झालं नाही का, मी नाही मॅच बघत, मला नाही आवडत क्रिकेट. म्हणलं का ब्रो मॅच बघ, चालू कर तुझं गाणं प्ले झालंय. तर त्यांनी व्हिडिओज वगैरे पाठवायला लागले डायरेक्ट. ओ शिट की लाईक की स्टेडियम मध्ये लास्ट याच्यात पण वाजलं होतं, तेव्हा पण मी ऐकलं होतं. पण मी म्हणलं की लाईक की वाजलं असेल, सूरज पण गेलता तेव्हा नाही का, तेव्हा परफॉर्म करणार होता तर वाजलं असेल म्हणून. कालचा जो अनुभव होता लाईक की लाईक अनएक्सपेक्टेड शिट, लाईक की शिट की मला एक्सपेक्टेडच नव्हतं. मी जाऊन चेक केलं तर म्हणलं सिरियसली गाणं वाजतंय. मजा होती. वेगळा अनएक्सपेक्टेड एक्सपिरियन्स होता तो. लाईक की कसं जन्माला आलं झापूक झुपूक? झापूक झुपूक जन्माला ऍक्च्युली केदार सरांनी भाऊला सांगितलं होतं की असं असं म्युझिक बनवायचंय म्हणून, तुला टायटल सॉन्ग तू बनवते वगैरे. तर त्या भाऊकडे तर काय आयडिया नव्हती. भाऊ म्हणला की त्याला कधी त्यांनी पण काम नाही केलं, मी पण कधी पिक्चरसाठी कधी गाणे वगैरे असं काहीच बनवलं नाहीये. तर त्यांनी जस्ट लाईक की ब्रीफ दिलं की सूरजवर पिक्चर येतो असं असं आहे आणि सूरज मेन कॅरेक्टर आहे लीड. तर त्यांनी थोड्या थोड्या गोष्टी मला सांगून टाकल्या की असं असं आहे आणि मेन शब्द आहे झापूक झुपूक. पिक्चरचं पण नाव झापूक झुपूक. तर हुक तर रेडी होतं लाईक की झापूक झुपूकच हुक असणार आहे. ते भाऊनी करूनच पाठवलं होतं, क्रेडिट भाऊने. आणि त्यांनी मला थोड्या थोड्या गोष्टी सांगितलेल्या सूरजच्या बद्दलच्या. आणि त्याचं असं म्हणणं होतं लाईक की तू ॲज अ पत्या म्हणून नको लिहू रॅप, ॲज अ सूरज म्हणून रॅप लिहायचा ट्राय करा त्याच्या जीवनावर. तर त्याला पकडून चालून गोष्टी लिहायचा ट्राय कर. आणि सूरजची तर लाईक की असा सीन आहे माझ्यासाठी की मी त्याचा लॉकडाऊन मध्ये फॅन झालतो. त्याला बाहेर लाईक की स्टार्टिंगला बघत होतो, लोक ट्रोल करत होते, हसत होते. मला तेव्हापासून माहिती होतं. जेव्हा तो बिग बॉसला आला तेव्हा त्याची ऍक्च्युली जर्नी कळली मला की लाईक की कसा आहे तो मुलगा नाही का, काय वगैरे. आणि थोडं फील करायला इझी जातं कारण की आम्ही पण गावाकडनं आलेलो ना, हा मातीतले लोक आहेत, तर थोडंसं समजू शकतं लाईक काय. तर मला माहिती होतं की तो कसा आहे काय. प्लस त्याचे जे डायलॉग्स आहेत ते तर फेमस झालेले आहेत मजबूत. तर मला भरपूर साऱ्या गोष्टी माहिती झाल्या. तर ते थोड्या गोष्टी पिक करून फक्त लाईक की नोट डाऊन करायचं होतं आणि इझी प्रोसेस होती लाईक की असं पटकन हार्डली 1 तासात झालं ते गाणं बोलवून आमचं. माझा भाऊ मी दोघं बसलेलो, पटकन झालं ते. खूप छान. केदार शिंदे सरांबरोबरचा अनुभव कसा होता तुझा? हे वाला खूप नेक्स्ट लेवल आहे
की मला फोन आला भाऊचा की असं असं पिक्चरचं काम करतोय, केदार सरांचा पिक्चर आहे, केदार शिंदे. आणि लाईक की मला तेव्हा नव्हतं माहिती, टू बी ऑनेस्ट मला सरांबद्दल काहीच नव्हतं माहिती की लाईक की कोण केदार सर आहेत आणि काय, मला काहीच नव्हतं माहिती. मला जसं असं होतं की हा पिक्चरचं काम आलंय, मी लिहून देतो. आणि मी लिहिलं, 2-3 दिवस झालं, डन झालं, पुढे पाठवलं, त्यांना आवडलं वगैरे. मग मी याला माझ्या भावाला बोललो की अरे केदार शिंदेसोबत आपण कुठला पिक्चर येतोय तर आपण त्यात गाणं दिलं. म्हणजे की माझ्या मित्रांना सांगितलं आणि माझ्या मित्राला एक शॉक, व्हॉट केदार शिंदे सरांसोबत तुझं पिक्चर गाणं येते. म्हणलं काय सांगतो, कोण येते मला पण सांगा त्याचं. त्यांनी सांगितलेलं आहे की जत्रा पिक्चर त्यांनी बनवलाय, अगबाई आरेच्या बनवलाय, सई रे सई नाटक बघितलं, हा खूप फॅन आहे रोमिक्स त्याचा. अजून खूप सारे पिक्चर असे बनवलेत की जे मला पण म्हणजे लहानपणापासून मी बघत आलोय, मी एन्जॉय करत आलोय, मला माहितीच नाही त्यांनी बनवलेत ते. तर मला जेव्हा कळलं तेव्हा मला अजून शॉक झाला की शिट, लाईक की ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, खूप मोठ्या याच्यावर भेटतोय. तर मी केलं, मला त्यांना भेटायचं होतं. त्या दिवशी आम्ही ट्रेलर लॉन्चिंग साठी गेलतो, तर आम्ही त्यांना भेटलो. लाईक की अनएक्सपेक्टेड होतं, लाईक की मी कधी न बघितलेलं ड्रीम आहे. लाईक की मी कधी हे ड्रीमच नव्हतं केलं की लाईक की मी असं काय असं पण होऊ शकतं. लाईक की कधी न बघितलेलं ड्रीम आहे. लाईक की नाईस. हाच माझा पुढचा प्रश्न होता की आता ह्याच्या पुढे काय? ह्याच्या पुढे येत आहेत अजून गोष्टी. नेक्स्ट मंथ येईल, त्याच्या नेक्स्ट मंथ येईल, त्याच्या नेक्स्ट मंथ येईल, डिसेंबर पर्यंत काही ना काहीतरी येत राहील. मस्त. तू म्हणजे इतक्या मोठ्या लेवलवर आता एकदम येऊन पोहोचलास, त्याचं खरंच खूप कौतुक आहे. तुझ्या म्युझिक इंडस्ट्रीला, मराठी म्युझिक इंडस्ट्रीला घेऊन काय स्वप्न आहेत? मला तर मराठी इंडस्ट्रीचं तसं तर आहे की लाईक की जसं भाऊने एक गाणं घेऊन गेला, तांबडी समडी, येस, ऑन इंटरनॅशनल लेवल. येस, मस्त. मला सेम तसंच आहे. लाईक की आता एक टेक्नो पोहोचलं तिथपर्यंत आणि म्युझिकला लँग्वेज नसतं असं मी लहानपणापासून मानतो. येस, कारण की मला लहानपणी इंग्लिशच नव्हतं समजत, पण मला टेम्परेचर गाणं पाठ होतं. बरोबर. तर लाईक की नो लँग्वेज आहे, लँग्वेज बॅरियरच नाहीये. तर एक हिपहॉप मराठी सॉन्ग वर्ल्ड वाईड घेऊन जायचंय आणि एक गेलं की त्याच्यानंतर मग त्याची लिस्ट लावून टाकल आम्ही. याची आम्हाला गॅरंटी की लाईक की एकदा एक गाणं बसलं की आम्ही लिस्ट मारल, वर्ल्डमध्ये मराठी ऐकतील आता, याची गॅरंटी आहे. मस्त मस्त. खूप आपण सगळेजण मिळून तिथपर्यंत मराठी इंडस्ट्रीला किंवा मराठी म्युझिकला आपण तिथपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. आम्हाला तुझ्याकडून झापूक झुपूक सुद्धा ऐकायला आवडेल. झापूक झुपूक तो वर्षवाला वाचतो. येस येस. लेका चल साईड दे, नाही तर तोडून टाकन सगळे मी काही दे, माझी दहशत तुला नाही माहितीये, मी गार करणी एकाच मग फाईटीत तुझी नाही लायकी, तुझे भामटा तुला दाखवतो माझी मी क्षमता, एका बुक्कीत टेंगूळ दिला गोली ग शॉट मधून फिदा झाली माझ्यावर जनता, नको करू माझ्यासोबत तू धंदा, कारण वाचतोय माझाच डंका, अर्जिते तिथं घाला सुट बिट जाळा भूत बित नाही बघ इथं भात, मला कोण नाही रोकत कोण नाही टोकत, रानवनात फिरतो मी एकटा, माझी आई मारी माता सांगतो मी तिची कथा, तुम्ही कशाला मग मला खाली लेखता, तुम्ही कशाला मग मला खाली खेचता, नका करू तुम्ही माझ्यासोबत चेष्टा, मी वाचतोय मराठी गाजतोय मराठी पेटलाय मराठीचा डंका. मस्त मस्त. खूप 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 छान लिहिलंय, ऐकताना सुद्धा इतकं असं छान वाटतंय. म्युझिक तर अजून भारी. येस येस. तुझ्यासारखे जसं तू आता म्हणालास मातीतनं आलेला आहेस तू आणि खूप काहीतरी करायचंय तुला, तुझ्यासारख्या मुलांना अजून इन्स्पायर करायला किंवा तुमच्या बरोबरच सुद्धा हे घडू शकतं हे सांगण्यासाठी तू काय सांगशील? मी तर सांगेल लाईक की तुम्ही कधी स्वतःला कॉमन मॅन समजू नका. टू बी ऑनेस्ट, तर तुम्हाला वाटतं की काहीतरी तुम्ही बनू शकता, बिल्ड करू शकता, 1% पण 0.5% पण स्वतःवर बिलीव्ह आहे, 0.5% पण, तर ते बिलीव्ह वाढत 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 जाईल. जस्ट बिलीव्ह युअर सेल्फ की लाईक की काहीतरी गोष्ट करायची आहे लाईफमध्ये, तर करत थांबण्यापेक्षा काहीतरी करत गेलेलं चांगली गोष्ट आहे. की लाईक की मी असंच बसून दिवस व्हायला घालण्यापेक्षा काहीतरी करत दिवस व्हायला घालवले तर मग ते वाया नाही जात. बरोबर. आपल्या अभ्यासामध्ये त्याचे ऍड ऑन होत राहतं. आणि तुम्ही कोणती पण गोष्ट म्हणजे म्युझिकच्या संदर्भात माझा स्वतः आलेला अनुभव सांगते की आपण एक टाईपचं म्युझिक कंटिन्युअसली ऐकलं ना तर त्याचे बीट्स आपल्याला कळायला लागतात, मग त्याचे सब बीट्स आपल्याला कळायला लागतात, मग त्याच्यावर आपल्याला स्टेप्स कळायला लागतात की आपल्याला कशा केल्या पाहिजेत. आणि हे असं करताना असं वाटत असतं की आपण काहीच नाही करत आहे, पण ते जेव्हा आपण कंटिन्युअसली करत राहतो तेव्हा आपला अभ्यास त्याच्यामधला जास्त वाढतो असं मला वाटतं. आणि तू एकदम बरोबर म्हणालायस, काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करून दिवस गेलेला नक्कीच चांगला. खूप खूप छान वाटलं तुला आज भेटून आणि खूप मजा आली आज तुझ्याशी बोलताना. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि असंच तुझं काम आम्हाला
मिळत राहो, आम्हाला बघत राहो आम्ही, आणि एव्हरी व्हिडिओ तुझा आल्यानंतर आम्हाला म्हणायला पाहिजे की हे आमच्या प्लॅटफॉर्मवर येऊन गेले होते. थँक्यू सो मच आदित्य. थँक्यू सो मच. थँक्यू.